माय बाय बाय किती गुणाचे व पुये भाषे. मस्त झोपले. लागल्या का लागे झोपा तुम्हाला? झोप लागली आम्हाला. बोलू नको, राहू दे आता. कसं तरी झोपून राहिलो, झोपू दे. नाही तर उन्हाचा हिंडतो आम्ही. झोपा झोपा. पाय तुला झोप लागेल त्याला झोपवता झोपवता. माय झोपतच नाही ना, गोष्टीच करते. आता लावले डोळे जरा ते वाटते गुंगला आता. झोप लावते ना रे तू. झोप झोप. अव तू त्याले नाही, तो तुला झोपून राहिला होता. तूच घुमली होती साजरी. तो झोपते का आता? तर उठला ते. का रे झोप नाही येत आहे ना? नाही झोपते तो सतुबाई. जाय बरं तू तिकडे. तू झोपते आता. चांगला घुमला होता ना माय. किती झाल्या गोष्टी सांगणं, सारे गाणे झाले म्हणणं, सारे दुनियाभराचे गाणे म्हटले. घसा सोकला मला. आता कुठे गुंगलो होतो ते पोरग. तू आली उठून बसला. ये बरं शिवम, चाले लवकर. नाही तर आता तो भांगल बुवा येते. तर झोप लवकर. ये मी गाणं म्हणतो बाबूले. गाणं म्हणू ना. झपा नाही येत ना. सांग तिले झपा येत नाही ना वा. आणि तू कोण झोपून ठेवतो वा जबरदस्ती ना. झपा येत नाही ना. ते पाय निघालं निघालं. जायचं नाही, खाली नाही उतरायचं. खाली उतरशील तर पाहिजे मांजरच आण तुम्ही. थांब येवा मनी येवा. याले डसबर चांगली बोकर याले. आता तुला भेव दाखवते. नाही आम्ही तर म्हणा मांजरी संग रोज खेळतो. आम्हाला काही भेव नाही लागत म्हणा मांजरचा. अव तो झोपत नाही. असं तू काही झोपत नाही. निरा दारात दारात राहते. उनले तपून राहिलं बरं. उनगीन लागलं ना तर 4-5 दिवस जातील त्याचे ना. बेदम होईन त्याचे. माय बापी बेदम होतील. भाऊ आला नाही अजून. वहिनी वहिनी आली नाही. आता आज काय करू राहिली वावरात? का हाय तिला आता वावरात? अव त्यानं ते हरभऱ्याला पाणी सुरू केलं बाई. ते काय माय नईन पेरलं ते काय कामाचं आहे का हो? लोकांची तयारी झाली आणि याचं सुरूच आहे अजून. त्याला पाणी सुरू केलं तर मग हे गेली त्याची भाकर घेऊन. तर बसली अशील मग वावरात. नाही तर काही करू लागत अशील. आता वावरात गेल्यावर का घरी या वाटत असते काय? दिसतेच काय नाही काही काम धंदा करत असते ना. आता उन्हाचं तिला म्हणलं ना मी त्याची भाकर नको नेऊ, त्याला घरीच बोला. तर गेली बाई ती भाकर घेऊन. हो ना, पण ऊन किती आहे. कमाल आहे बाई या दोघांची. खरंच उन्हात आणाचे निरा वावराईनच कसतात तो माय. सोपं नाही बापा. किती ऊन आहे. त्या दिवशी बघितलं ना, बापरे. आता तर त्याच्याही पेक्षा ऊन तापून राहिलं. हो बाई ऊन तर लय आहे. तुला सवय नाही ना माय. तुला आदत नाही त्याच्यानं तुला लय वाटते. आम्हाला आमचा जीव वावरातला आम्हाला काही नाही वाटत. आता तुला आदत नाही ना माय बाई, त्याच्यानं तुला लय वाटते. मग तू कूलराच्या निशात निजत जा ना बाई. तर ती त्या खोलीत कूलर लायलाय तर ती निजत जा ना. मंदाबाई तर मस्त दिला टर पसरल्या. कूलर लावला लागे स्पेशल स्पेशल निजेलात बाई. एकटीसाठी कूलर लावला. पाणी कुलरात पाणी टाकायच्या बाबतीत लय जीवार येते मंदाबाईच्या. काल लागे लेकराईला पाणी टाकायला लावलं. राणी टाक पाणी, श्रावणी टाकावं पाणी. आणि लगे कूलर लावायला पहिला नंबर. आणि कूलर भरत नाही का बरी. एक बकेट टाकत नाही त्याच्यात. थांब येऊ दे म्हणतोच तिले. आता संध्याकाळी कूलर भरायच्या बाबतीत म्हणतोच मी. मंदा वहिनी भरा कूलर. तुम्ही झोपता कूलरात. जाऊ दे ना माय. कुठेच नाही लागत आहे तर जाऊ दे ना. रे बाबू चालतं का? तू चालतं का कूलरात? चल ना तिकडे. मस्त थंडागार झाली ते खोली. तिनं कूलर लावला तर चाल ना. अशा तू झोपत जाणं त्या कूलरात. हा तुला सवय आहे माहिती घरी एवढं मोठे हे तू अति निरा. अति लय ऊन वाटते ना. गावाकडे तसे लय ऊन लागते तसं. काही नाही मस्त बाई. आपलं काय काय एवढं काय. आता 4 दिवस झाले सुखाचे आहेत म्हणून. नाही तर पहिले का आपल्याला कूलरच होते काय? पण तसं म्हणशील तर मग आता भारी झालं बिचारे. पहिले काही वाटे नाही का मग. कूलर आणि गिलर का आले माय बाई पंखा नसे. पण आता तर बाबा जीव आहे भरते जसा. आदत पडते ना बाई. शरीराला आदत नाही पडत. जसं राहिलं तसं. किती दिवस आहेस तू अजून बरं? चाल ना मा घरी. मा म्हटलं 4-5 दिवस मा घरी राय. हो ना. मी म्हटलं नाही यावेळेस येतो मग तुला घरी. आता श्रावणीचं 25 तारखेला काय तिला सुट्ट्या. अजून 10 दिवस समजा. म्हटलं मग आता 4-5 दिवस चला घरी राहू. आम्हाला आमच्या घरी जायला लागेल ना. मला वाटते श्रावणीचे पप्पा येतात वाटते. तर मग ते आले की जाच लागेल आम्हाला गावले. असं काय मग माय तुम्ही पाहुणे आले की बाई मग ते तुम्हाला घरी घेऊन जातात. त्याच्या पहिले चाल ना मग. मग तिकडला तिकडेच जाशील माय बाई. दिवाळी ते की आलं नाही. आता राहिलो ना ती आता. चलच आता 4-5 दिवस माघारी राय म्हणलं. श्रावणीले वाटते मावशीच्या घरी गेलो. जाच कुठे लागते तिले. तुम्ही पण चालला का? आम्ही पण जाणार आहे. हो या आशाले नेतो म्हणलं माघारी. तू कुठे चालली? चालले का तुम्ही मुंबईले? नाही नाही. माझ्या वहिनीचा फोन आला होता की या म्हणून रसाडीला उन्हाळ्याचं साठी म्हणून चाललो आम्ही. आता माय आता तर जाऊन लगे तन तन करून भावासंग भाडून इकडे आली. आता का डबल चालली का 65 बुड्याची? माहेरी चालली का? असं का? असं असं.
जा ना माय बाई. कोण दादा येते का घ्यायला तुले? कशाला? काय काम आहे? माझा भाऊ काही काम आहे का? बिझी आहेत म्हटलं ते. किती बिझी आहेत ते. फॅक्टरी चालवणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? एक नाही दोन दोन फॅक्टरी आहेत ना. मग दोघं जण दोन इकडे बिझी असतात म्हटलं. आणि घ्यायला कशाला यायला लागते? माझं लग्न का काल झालं का? नवीन नवरी आहे का मी? माझ्या भावाला घ्यायला यायला लागते. आता तुम्ही येता का? तुमचा भाऊ घ्यायलाच येत असते का तुम्हाला? येता ना स्वतःच्या पायाने. मग मी पण जाईल. अहो तसं नाही म्हणत मंदा मी. अहो मंदा वहिनी इकडे या. ते काय म्हणते मी सांगतो. तिला काही सांगता नाही येत. ते तसं नाही म्हणत. तिचं म्हणणं झालं आता तर तुम्ही 4 दिवसाच्या पहिले भावाच्या घरी जाऊन भांडण करून आल्या. हा? मला घरी आले ना असं नाही तसं नाही तर ती येऊन भावाची उन्हे दुने काढत बसल्या आमच्या समोर. म्हणून ती म्हणते मग आता तुमचा भाऊ घ्यायला येते का? आम्ही काही बाई आमच्या भावाच्या घरी येऊन भावजाई संगही भांडत नाही आणि भावाली संगही भांडत नाही. आमच्या घरी काऊन नाही आला आणि आम्हाला हे नाही घेतलं आणि आम्हाला ते नाही दिलं. आम्ही काही आमच्या भावासंग भांडत नाही माहेरात येऊन. आता तुम्ही गेल्या भांडण करून आल्या एका दिवशीच गेल्या आणि एका दिवशी वापस काय आल्या. हा? म्हणून तिनं म्हटलं एवढं काय झमू द्यायला लागते. आम्ही या माहेरात आमच्या पायाने येतो तर काही आम्ही आमच्या भावासंग भावजाया संग भांडत नाही कधी. कधी भांडणं नाही करत आम्ही. नाही नाही भांडण वगैरे नाही केलं मी. भांडण कोणी केलं? कोणी सांगितलं तुम्हाला? मीनाताईच एकाचं दोन करत राहतात. नाव नका घेऊ माहित आहे मीनाबाईचं. वावरात आहे ते उन्हाशी. ते काय आले तुमचं नाव घेणार आहे? तुम्हीच तर बसले आता सांगत आम्हाला. आम्हाला काय करावं लागतं माय? जा ना माय. आजही केलं तर आम्हाला काय आहे? बरी तेवढी कूलराची हवा आम्हाला तरी भेटीन. एकट्याच चांगली बास टाकता कूलराच्या पुढे आणि कूलर शितून घेता. जा माय बाई. आम्हाला तरी कूलराची जरशी झुळूक येत जाईन मग. बघितलं बघितलं सतुताई. हा? मम्मी आता आपण मामाकडे जाणार का? नाही ग जाऊ दे. तू तिथं गेल्यावर थांबत नाही ना काही नाही. तू जाऊन ये. मी इथंच थांबते शिवम जवळ. शिवम तू झोपला नाही? दीदी दीदी तू झोपला होता ना? हे राणी चल जायचं आपल्याला. मामाचा फोन आला होता. मम्मीचा पण फोन आलाय. आपल्याला बोलवलंय ना. ये आवर पटकन. जाग मम्मी मला नाही जायचं. आत्या तू तू थांबणार आहे ना इथेच? आपण इथेच थांबूया. मी नाही जात मामाकडे. मम्मीचं काय आहे घेऊन जाते आणि परत घेऊन येते. मला नाही आवडत प्रवास करायला. मी इथेच थांबते तुमच्या सर्वांजवळ. हो ना, हो ना. बरं, बरं. ठीक आहे ना. कर ना तू तुझ्या हिशोबानं करते. काय रे एवढं छोटं-मोठं आहे. काही नाही आता स्वतःही जर तिथल्या तिथं निर्णय घ्यायचा. एवढं काय? अरे मी तुला किती फोन लावले, तुझा फोनच एंगेज होत होता. पण तुला कळत नाही का मग की हा एवढा फोन लावून राहिला म्हणजे काहीतरी अर्जंट असेल. अरे यार, माझ्या डोक्यातच नाही आलं. बरं तू तेवढा निर्णय घेतला तर चालत नाही का? तू काही प्रत्येक गोष्ट कशाला एवढं डिस्कस करत राहतं? काही गोष्टी अशा असतात त्या जागेवर निर्णय घ्यायच्या. तू हो म्हणून टाकायला लागत होतो. आपण पुढचं पुढे पाहून घेतलं असतं. हो म्हणायला काय जात होतं तुझं? नाही रे, मला असं वाटलं तू जर नाही एक तर पप्पा नाही दोघंपैकी कोण ना कोण असतं तर मग जरा बरं वाटलं असतं. म्हणजे होतं ते म्हणजे आहे ते चांगलंच, पण ते असं मला वाटलं तू पाहिलं असतं एकदा तर मग निर्णय घ्यायला बरं झालं असतं. अरे रवी, बरोबर आहे तुझं. पण आता प्रत्येक ठिकाणी तू माझाच कशाला निर्णय घेशील? काही गोष्टी तू तुझ्याही मनानं कर ना. हां? तुला कोणी काही म्हणते का? करणं घेणं तू डिसिजन. हां? आता माझा फोन लागला नाही काल. मग तू राहू दिलं. असं असते का कुठं? मग आता एखाद्या वेळेस तुला मोठी डील सापडी. हां? ते डील साइन करायला तुम्हालाच फोन लावत बसशील आणि माझा फोन नाही लागला आणि मी तुझा फोन घेतला नाही तर मग राहिली का तुझी डील? हां? तसं नाही. तू आता स्वतः स्वतः डिसिजन घेणं शिक जरा. हो, नाही बरोबरही आहे. नाही मला असं वाटलं म्हटलं तू असला तर बरं झालं असतं. मग तुला फोन लावा मी. कोणाचा फोन चालू होता बे एवढा? बसलेल्या का फोनवर 1000 घंटे बोलत? सांगू पप्पाले. घाबरलो, घाबरलो मी. काय लेका रवी लहान लेकरासारखा करतो. अरे वाह! ते हे आपल्या मामाजीचा फोन होता ना. ते काय म्हणत ते काय तो भाडेकरून होता ठेवला का कोणी? तर तो गेला. त्यानं काय आता घर बांधलं. त्याला घरकुल काही मिळालं म्हणे आणि त्यांनी बांधलं. तो आता गेला. आता रिकामा आहे. मग रिकामा आहे म्हणत. म्हटलं जाऊ द्या असू द्या. तो म्हणत तुम्हाला असं वाटेल की रिकामच आहे. तू दुसरा भाडेकरू पाहू का? म्हटलं पहा ते तुम्ही बघा म्हटलं भेटेल तर ठेवा नाही तर रिकाम्या बंद करून ठेवा. असं म्हटलं. ते फोन चालू होता. मग ते बसले बोलत. ते राजकुमारचं मग काही सेमिस्टर बॅक राहिलं मला वाटते काही सब्जेक्टाचे तर मग ते सांगत बसले आता कसं असं तसं याचं हे झालं याचं ते झालं म्हटलं असं काही नसते. बॅक राहिले तर म्हटलं तो करीलच कवर त्यात काय म्हटलं एवढं. हो का? असं असं. नाही ना, पण तू फोन केला असता की नाही तर मग आपलं होऊन गेलं असतं काम ते. बरं जाऊ दे.
आता पाहू आपण आज आहे का तुला वेळ? आज वेळ असेल तर जाऊ आपण मग. आज मला वेळ आहे. आज हो, वेळ म्हणजे आहे वेळ. मी चाललो तो. कुठं रावीच्या भेटीला चालला का? हो. म्हणजे मी फोन केलता देईल तसा, तर म्हटलं येईन असं म्हटलं होतं. नाही तर मग असं कर, जाऊ ना मग, काय ते सांगून देतो उद्या परवा येईन म्हणून. हा, तुला वेळ आहे तर मग चाल ना दादा. दादा, असं कर मग, आज आपण इकडे जाऊ, तिकडे मग मी उद्या जाईन. अरे जाऊन ये तू, तसं काही नाहीये. आपण तिकडून आल्यावर जा. थांबणार आहे का तू? नाही, थांबत नाही. भेट घेतली की वापस. मुक्काम नाही करत. मग काय प्रश्न आहे? मग जाऊन ये ना. उद्या जाऊ, संध्याकाळी जाऊ, त्यात काय आहे? जा. येतो म्हणून सांगितलं असेल तर मग जा, मग वाट पाहत असते कोणी. बापा बापा, इकडे येऊन बसले दोघे भाऊ. मी तिकडे पाहून राहिली. काय झालं? काऊन शोधून राहील तू आम्हाला? मी म्हणून दोघे जण घरी आहे आणि कोणीच हे नाही. मोबाईल वाजून राहिला तुमचा किती वेळचा तिकडे हॉलमध्ये. मी आवाज देऊन राहिले, फोन आला फोन आला. म्हटलं रूम मध्ये पाहिलं तिथे नाही, मी चालली गेली खाली. पण का रवी, तुम्ही ते चालले होते म्हटलं तुम्ही तयारी करत असाल. तुम्ही तर बसेला मस्त. अरे यार, मग फोन आला का? कोणाचा होता? पाहिलं नाही का तू मग? देशपांडे होतं बापूने. अरे हो हो हो, बरोबर. अरे मी मोबाईल चार्जिंग लावला होता ना. अहो, आता तो वाजला म्हणून मी काढला. चार्जिंग झालाय, ते फुल चार्जिंग झालं. मोबाईल तर हात नाही लावा लागत याच्या, जसं की हांडाच आहे त्यात लपलेला. तुम्ही काय चालले होते ना, काय हुकलं काय? इकडे पोरगी वाट पाहत असेल ना, आणि पोरीची माई. हो, पोरगी वाट पाहू की ना पाहू, पुरीची माय पाहिजे ना पाहू. मग जाच लागते वहिनी. हा, येतो ना जाऊन. काही निरोप तुमचा? निरोप म्हणजे रश्मीला म्हणा चालली आहे आता, बस झालं म्हणा. किती दिवस राहायचं, आम्हाला गमत नाही म्हणा इकडे. हा, हो, पण ते काय आता त्याच्या मनानं. काय मना फनाना नाही. बस झाला आता. झाला ना आता, 1.25 महिना झाला, सारा झाला. आता रश्मीला म्हणा चालली आहे म्हणा. तसे लय ऊन तपते, आणि गावाकडे त्याच्या इकडे लय ऊन आहे बाई. त्याच्या अंगात असं ऊन लय तपते बाई. आता तू चाललास ना, तर असंच कोणने फोन केला की घ्यायला येतं म्हणून घेऊनच या लागत होतं. मम्मी तुझी आई बाबा तसेच पाठवतील का? जाऊ द्या ना, राहू द्या ना. आता सांगितलं तर 8 दिवसांनी येईन. मला तर वाटते या मम्मीनेच नेऊन घाला होता ती. चाल बरं मम्मी, घाल तू कपडे, चल. चल, तूच चालली जायचं ती. अरे का व? कुठे चालले? राजकुमारचा फोन आला लगे फोन ठेवला आणि निघाले. अरे काही नाही, काम आहे, येतो, बँकेत जायला लागते मला. काहून? अरे, राजकुमारले पैसे पाहिजे होते, तर तू म्हणते ते ऑनलाईन टाका. मला काही ते ऑनलाईन गिनलाईन जमत नाही, ते फोनातून करा म्हणे. अं, रश्मीला सांगा हे करा. म्हटलं रश्मी झोपेल आहे, त्यांना जाऊ दे, तिला उठवा आणि टाका. त्याच्यापेक्षा बँकेत जातो आणि त्याच्या खात्यात टाकून देतो, जमा होतात त्याचे पैसे. मग उठवा ना तिले, तिले टाकता येत असतील तर. आता कुठे उन्हात आणायचे जाता तुम्ही, आणि राजकुमारले काय काम पडलं पैशाचं? आता आलता तर काही म्हणलं नाही त्यानं. अह, आता काय काय हे आहे का, पैशाचं काय नाही काम पडत. पडलं शी, मी बरं जातो आणि येतो. बँक बंद होईल, 2:30 वाजले. 3 वाजे लोक जातो मी बरोबर, करतो ते. का पाण्याची गडी आहे का? अय हो, पाहुण्याचीच गाडी आहे. पाहुणे म्हणतच ना, येतो म्हणून आज उद्या. आज आले वाटते मग. राहू द्या मग, आता काल जाता मग, आता पाहुणे आले तर. हो, थांबाच लागेल. राजकुमारचे पैसे पाठवायचं. बरं, जातो मी, पाहुणे आणतो. या या. कुठं चालले होते वाटते? नाही नाही, कुठे नाही. कुठं चाललो, या या या. चला, उन्हाचं ऊन हे नका थांबू. मग आता राजकुमार तसंच झालं. मग राजकुमार आलता, अन गावचं कोणी भेटलं तर बसला बोलत. गाडीतून उतरला तर ऊन लागलं होतं त्याला, मग होती आलं तर. चला घरात. हो माय बाई, राजकुमारला ऊन लागलं होतं मग उन्हाचं. पाहुणे बोल म्हणा अंदर या पहिले. बाई शांता, पाहुणे आले. दादा आलेले आहेत का? नाही नाही, आलता तो, गेला काही कामानिमित्त आलता इकडे. 4-5 दिवस झाले, 4-5 दिवस झाले गेला. असं असं. का सुलक्षणा गेली का पोरगी? नाही हो, गेली नाही ना माय बाई. इतक्या लवकर नाही धाडत गिळत. मला वाटलं गेलीस का. पाहुणे बा दिसले मला जसे, आणलं बाई पाहुणे आले तर गेलीस का. पाहुणे भेटीले आलते. पाहुणे भेटीले आलते बा, पाहुणे गेले भेट घेऊन. हे नाही, रश्मी नाही गेली. इतक्या लवकर नाही पाठवत बाई. 2-2.5 महिने झाल्यावर पाठवीन. आता माहितीच्या घरचे तर लावून राहिले नांदा, पण मॅच नाही म्हणलं, मला इतक्या लवकर नाही पाठवत. टाईम आहे म्हणलं.
बरंच ठेवलं ना. नाही 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 म्हणत तू म्हणत ना पाठवत नाही 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 म्हणतात नाही म्हणतात. तर त्या मानानं बरंच ठेवलं मग. मी तर पाहुणे दिसले मला तसे जाताना नाही दिसले मला. सकून आले सकून कायचे लय 12:30 एकले आले काय. माझं जेवण खाऊन जाऊन अंग टाकून झालतं. एक झोप झाल्यावर मी बाहेर आली तर मला दिसले. मी म्हणलं माझ्या रश्मीच्या घरचे पाहुणे आहेत. तर म्हणून म्हणलं. मी म्हणलं रश्मीला घ्यायलाच आले का? नाही 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 भेटीले आलते. भेटीले आता पोरीच्या भेटीले येतात. अं, लय आले माय. एक दीड काय लय 2-2:30 वाजले होते. 2-2:30 वाजता आले. अन काय हो चहा पाणी घेतला नाश्ता केला आणि गेले. ते थांबले नाहीत. कामाला येतात ना. लय लय बिझी आहेत माहिती. एवढी मोठं फॅक्टरी चालवा लागते का तोडाची गोठ आहे का? बया बया रिकाम पण नसते पाहुणे बाचं. मग वया बाया रिकाम पण नाही. दोघं भाऊ आहेत पण दोघंही बाय बाय चालूच. हो ना. असं असं. मला वाटलं की घ्यायला चालले जसे मनाशी म्हणून विचारलं माय गेली काय. बरं बरं. अव ते सप्त्यावाले आलते. म्हणलं याच्या घरचं येते का कोणी वर्गण देतात का. मी म्हटलं बाई याचं तर काही माहित नाही म्हणलं. त्याच्या घरी बायतीन पोरगी आहे म्हणलं. याचं तर काही हे नाही. पण म्हणलं वर्गणी तर देतीनच. असं म्हटलं बाई मी वर्गणी देतीनच ना. मग काय तर वर्गणी देतीनच. माझ्या सप्ताह आलाय का लागे. सांग आता 8 दिवस नाही राहिले अक्षय तृतीया. त्यातून काय दुसऱ्या दिवशी तर आपल्या गावाचा सप्ताह असते. अय हो. माय माझ्या नाही मी सांगे लेकराच्याच घरात आहो. माझ्या नाही हो. पुढच्या आता या 8 दिवसातच समजा 8 कायले माझ्या रविवारचीच आहे ना. हो हो हो. माझ्या रश्मीच्या बाबाला याद द्यायला लागेल मग वर्गणीची. आमच्या घरी आले नाही पहिले लेकरं गेले. आता जाणं तर काही होत नाही. जाणं कसं होईन. जाणं नाही होत. वर्गणी देऊन देऊ आम्ही.